नमस्कार मंडळी, आपण अभ्यास करतो की 3 वर्षामध्ये प्रॉफिटेबिलिटी कैकपट वाढली आहे कुठल्या कुठल्या कंपन्यांची. ओके, कैकपट म्हणजे अक्षरशः 10 पट, 15 पट, 20 पट, 30 पट इतक्या प्रॉफिटेबिलिटी वाढली आहे 2023 पासून ते 2026 पर्यंत 12 महिन्याचे. इयर 2023 ते इयर 2024 मार्च एंड. ओके, तर पुढचा शेअर बघू BSE लिमिटेड. ओके, BSE लिमिटेडचं प्रॉफिट 12 पट वाढलेलं आहे या 3 वर्षामध्ये 12 पट. त्यानंतर पॅरादीप फॉस्फेट्स त्याचा प्रॉफिट वाढलेला आहे 3.28 टाइम्स 3 वर्षामध्ये तिप्पट. CAGR केवढा झाला बघा, 20% जास्त CAGR झाला या सगळ्या, मोर दॅन दॅट. ओके, त्यानंतर थायरोकेअर. ओके, 2.55 टाइम्स. त्यानंतर पिकॉल 2.2 टाइम्स. ओके, त्यानंतर रेडिको खैतान दारूची कंपनी 3 टाइम्स. त्याच्यानंतर ABBचा वाढला आहे 2.4 टाइम्स. ओके, प्रॉफिट 3 वर्षामध्ये. केवढा 2.4 टाइम्स कुठल्या कंपनीचा प्रॉफिट होतो का दुप्पट 3 वर्षामध्ये फक्त, पण या कंपनीचा झालेला आहे. आणि तरी काही काही कंपन्यांच्या खाली आलेल्या आहेत. त्याच्यापैकी अजून एखाद्या इंडियन ओव्हरसीज बँक 3 वर्षात प्रॉफिट 2.4 टाइम्स, एका वर्षामध्ये 1.5 टाइम्स. तरीसुद्धा ही कंपनी 33-34वर पडीक आहे. एकच कारण याचं की गव्हर्नमेंटचा स्टेक ह्याच्याकडे जास्त आहे, त्यामुळे OFS येऊ शकतो अजून एकदा, ऑफर फॉर सेल. त्याच्यामुळे सेलिंगचं प्रेशर असतं याच्यावर. आणि दुसरी गोष्ट याचं इक्विटी खूप जास्त आहे, 19,000 कोटी इक्विटी आहे. त्यामुळे ज्याचं इक्विटी जास्त की त्याचे नॉर्मली तो शेअर कमी वाढतो. ओके, वाढतो पण हळूहळू वाढतो. ओके, आणि उद्या कुठली फॉरेन कंपनी टेक ओव्हर करायला आली, ओके, आता ही गव्हर्नमेंट कंपनी असल्यामुळे येणार नाही, पण समजा त्यांनी स्टेक वाढवायला सुरुवात केली उद्या इंडियन ओव्हरसीज बँकमध्ये, तर शेअर 100पर्यंत जाईल. ओके, मे बी इट विल गो इन 1 इयर. झॅगल प्रीपेड पुढची कंपनी. ओके, प्रॉफिटेबिलिटी 5.78 टाइम्स झाली. हा पण शेअर अर्धा आलेला आहे किंवा 1/3 आलेला आहे. झॅगल प्रीपेड ही कसली कंपनी आहे, तर तुम्हाला जे देणे आहे ते ॲडव्हान्स भरते, प्रीपेड करते. ओके, जसं प्रीपेड फोन असतो की नाही तुमचा, त्या टाईप नाही आहे. दे विल पे फॉर वॉट एव्हर युअर ड्यूज आर अँड देन यू कॅन पे देम लेटर ॲट सम इंटरेस्ट कॉस्ट. ओके, पण ती योग्य वेळेला कामाला येते, अशी झॅगल प्रीपेड नावाची कंपनी आहे. नंतर हुडको. ओके, ही फायनान्स कंपनी आहे फॉर हाऊसिंग अँड ऑल इन्फ्रास्ट्रक्चर. हुडको ह्याचं पण प्रॉफिटेबिलिटी 2.4 टाइम्स झाले 3 वर्षात. त्यानंतर सियाट टायर्स 4 टाइम्स प्रॉफिटेबिलिटी. त्यानंतर बजाज होल्डिंग्स अनबिलिव्हेबल. ओके, ह्याचं पण प्रॉफिटेबिलिटी दुप्पट झाली एका 3 वर्षामध्ये. त्यानंतर रॅलीज इंडिया दुप्पट. तर NLC इंडिया 2.64 टाइम्स. त्यानंतर TD पॉवर सिस्टीम्स. ओके, ही छोट्या छोट्या मोटर्स बनवते फॉर ऑटोमेशन ऑफ युअर हाऊस होल्ड वगैरे. हजारो लाखोने ह्या मोटर्स लागतात, छोट्या इलेक्ट्रिक मोटर्स. ओके, तर ह्याचं पण प्रॉफिटेबिलिटी 2.5 टाइम्स झालेली आहे. ओके, नंतर हिमाद्री केमिकल. ओके, EVसाठी बॅटरी बनवणारी कंपनी, प्रॉफिटेबिलिटी 3.5 टाइम्स झाले होते. ह्या ज्या सगळ्या कंपन्या आहेत त्या टेक्निकल बघून घ्यायच्या, कारण प्रॉफिटेबिलिटीकडून काहीच प्रॉब्लेम नाही. डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्या आहेत, त्यामुळे बघा तुम्हाला